एव्हरीवन वॉज वेटिंग फॉर नाजूक महिना, की सगळ्यांना माहिती होतं नाजूक महिना येतेय, नाजूक महिना येतेय. सो म्हणजे मला अगोदरपासून विचारत होते की गाणं कधी येतंय, गाणं कधी रिलीज होत आहे, केव्हा आहे रिलीज. तिकडून शाळेतून पळत पळत मुलं येत आहेत, इकडून लोक कामं सोडून येत आहेत, कोणी कुठे दुधाच्या किटल्या घेऊन चाललंय, पण ते सगळं कामं सगळेजण आले होते कामं सोडून आपापले. छोटी छोटी मुलं अशी त्या टेम्पोवर बसलेली वाजले. हे काय आहे, थांबा आता लवकरच तुमच्या समोर येणारे एक ठसकेबाज चटणी. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये मी संजना मोरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, सध्या एका गाण्याची प्रचंड चर्चा चालू आहे आणि ते आहे नाजूक मैना. या गाण्याने आपल्या ठसकेबाज अंदाजाने प्रेक्षकांना घायल केलेले आहे आणि त्याच गाण्याची मुख्य अभिनेत्री प्रांजली पवार आज आपल्या सोबत आहे. तुझं खूप खूप स्वागत आहे स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये. थँक्यू. नाजूक मैना हे गाणं सध्या खूप ट्रेंडिंगवर आहे, याला खूप लोक ऐकतायत सध्या. तर या गाण्याचा जो प्रतिसाद होता ते पाहून तुझी काय प्रतिक्रिया होती? पहिली प्रतिक्रिया म्हणजे जेव्हा गाणं रिलीज झालं, यूट्यूबला आलं, सप्तसूर म्युझिक चॅनलवर यूट्यूबला आल्यानंतर म्हणजे विदिन 15 मिनिट्स इतके मेसेजेस आले की म्हटलं एवढाच क्विक रिस्पॉन्स कसं काय आला, म्हणजे व्ह्यूज वाढत जात आहेत. सो ते माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं की विदिन 15 मिनिट्स म्हणजे एव्हरीवन वॉज वेटिंग फॉर नाजूक महिना, की सगळ्यांना माहिती होतं नाजूक महिना येतेय. सो म्हणजे मला अगोदरपासून विचारत होते की गाणं कधी येतंय, गाणं कधी रिलीज होत आहे, केव्हा आहे रिलीज. आणि मी सगळ्यांना डेट सांगून ठेवले होते की या डेटला रिलीज होणार आहे, या वेळात रिलीज होणार आहे. सो एव्हरीवन वॉज लाईक कधी येणार आहे, ओके, आलं रिलीज, क्लिक पाहिलं आणि सगळीकडनं एकदम चांगला प्रतिसाद आला आणि कमेंट्स खूप आले. खूप चांगलं म्हणजे अप्रिशिएट केलं गाण्याला, डान्ससाठी अप्रिशिएट केलं आणि इट वॉज सरप्राईज फॉर मी. छान. या गाण्याची ऑफर तुला कशी मिळाली? ॲक्च्युली सप्तसूर म्युझिक यूट्यूब चॅनल यांच्याकडून मला साईनाथ राजाध्यक्ष जे प्रोड्युसर आहेत त्यांनी या गाण्यासाठी ऑफर केली मला. आणि या नाजूक महिना गाण्याचे जे डिरेक्टर आहेत विकी वाघ यांनी माझं अगोदरचं गाणं पाहिलं होतं मी राणी, आणि ते त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना माझा डान्स खूप आवडला होता, त्यामध्ये माझी डान्स करण्याची पद्धत, स्टाईल. सो त्यांनी मग प्रोड्युसर जे आहेत साईनाथ राजाध्यक्ष त्यांना सांगितलं की मी राणीमध्ये जी आर्टिस्ट आहे सो तीच आर्टिस्ट आम्हाला नाजूक महिन्यासाठी हवी आहे. सो माझं कास्टिंग तसं झालं. ओके. गाण्यामध्ये आम्हाला गावातला परिसर बघायला मिळतो, फार सुंदर परिसर आहे. तर या गाण्याची शूटिंग अशा कुठल्या लोकेशनला झाली आहे? ॲक्च्युली याची शूटिंग नांदेडमध्ये झाली. ओके. आणि नांदेडला पण मी पहिल्यांदाच गेले. छान आहे एकदम, नांदेड आवडलं मला, मस्त आहे. आणि तिथलं जे गाव होतं म्हणजे ॲक्च्युली गावात शूट होतं आणि इवन मी गावात सुद्धा पहिल्यांदा गेले. वा. म्हणजे अगोदर कधीच गावी जायचा मला चान्स नाही मिळाला, पण या गाण्यामुळे मला मिळाला. आणि गावातलं ते असतं ना वातावरण मस्त, आणि गावाकडची लोक जी असतात ना ती खूप हळवी असतात, मनमिळावू असतात. आणि म्हणजे कोणीही येऊ दे गावात, अनोळखी असलं तरी ते आपलंसं समजून सपोर्ट करणार वगैरे. सो ॲक्च्युली कॉस्ट्यूम वाईज मला थोडंसं कसं तरी वाटत होतं की अरे गावात जाऊन आपण ह्या कॉस्ट्यूममध्ये थोडं शूट करतोय. पण सगळे म्हणजे ओके, त्यांना माहिती आहे शूटिंग काय आहे, काय वगैरे, कसे कॉस्ट्युम्स आहेत. सो असं काही वेगळं म्हणजे मी थोडंसं मला धाकधूक होत होती की गावा साईडच्या ठिकाणी आपण असा कॉस्ट्यूम घालून काहीतरी शूटिंग करतोय. पण त्यांनी ते म्हणजे त्यांना पटलं ते सगळं आणि आवडीने बघत होते. आणि गावाकडे नांदेडकरांनी एवढी गर्दी केली होती, म्हणजे ते गावाकडची चावडी असते ना, ते असे एक पारंबा असतो आणि सगळे चावडी खाली बसलेले असतात. तिकडून शाळेतून पळत पळत मुलं येत आहेत, इकडून लोक कामं सोडून येत आहेत, कोणी कुठे दुधाच्या किटल्या घेऊन चाललंय, पण ते सगळं कामं सगळेजण आले होते कामं सोडून आपापले, की ते शूटिंग चालली आहे बघायला की नेमकं कशाची शूटिंग आहे.
आणि इवन त्यातला एक किस्सा सांगायचा झाला तर माझा असा सीन चालू होता, शूट होत होता आणि खूप अशी नांदेडकरांनी अशी खूप गर्दी केली होती त्या शूटिंगच्या सेटच्या इथे आणि तिथून एक अशी टेम्पो चालला होता आणि त्यावर नाही का असे सगळे माणसं बसतात वरती, लहान मुलं हे ते. सो ते असे पास होत होते, मी थांबले होते आणि पाहत होते फक्त. तर छोटी छोटी मुलं अशी त्या टेम्पोवर बसलेली, वॉज लाईक हे काय आहे. म्हणजे खूप प्रेम दिलं नांदेडकरांनी आणि आवडलं मला. आणि नांदेडकरांना खरंच खूप थँक्यू, तुम्ही खूप सपोर्ट केला नाजूक महिन्याला. आणि ते म्हणजे असे होते की मॅडम गाणं कधी येणार आहे, मॅडम गाणं कुठे येणार आहे, आम्ही कुठे पाहू शकतो. लहान मुलांपासून ते आजी आजोबा काका मावशी सगळे वॉज वेटिंग ओनली फॉर नाजूक महिना. मग आता फिल्म इंडस्ट्री प्रोडक्शन सोडून असे इतर काही छंद आहेत का तुमचे? आहेत, म्हणजे मी कलरी पायतू पण शिकते, ज्याला की आपण मदर ऑफ मार्शल आर्ट म्हणतात. म्हणजे हे सगळ्यात भारताचं प्राचीन असं मार्शल आर्ट आहे, बरोबर, जे परशुरामांपासून आलेलं आहे आतापर्यंत. सो कलरी पायतू करायला मला खूप आवडतं आणि मी त्याची प्रॅक्टिस सुद्धा करते. आणि क्लासिकल भरतनाट्यममध्ये डिग्री घेतल्यापासून म्हणजे भरतनाट्यमची लहानपणापासूनच खूप आवड होती. थोडक्यात मी आपल्या इंडियन कल्चरशी खूप जुडलेली आहे आणि माझी इच्छा अशी आहे की पुढच्या पिढीने पण त्या गोष्टी आपल्या कल्चरच्या फॉलो करावं, शिकावं आणि त्यांच्या पुढच्या पिढीला पण ते द्यावं. मग एक भरतनाट्यम परफॉर्मर म्हणून तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आयटम सॉंग्सही करता, तर त्याच्यावरून लोक काही क्रॉस क्वेश्चनिंग किंवा ट्रिगर प्रश्न विचारतात का? खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली हा, आवडला मला हा प्रश्न. एकीकडे ॲज अ क्लासिकल भरतनाट्यम टीचर किंवा परफॉर्मर आणि दुसरीकडे मी इंडस्ट्रीत करत असलेले सॉंग्स, मग ते वेगवेगळ्या जॉनरचे असतात. कधी जसं की बार्बी डॉल सॉन्ग याचा जॉनर वेगळा आहे, बरोबर, काही बाकीचे आयटम सॉंग्स आहेत, बरोबर. मला अनुभव आले आहेत असे, म्हणजे की तू भरतनाट्यम परफॉर्मर आहेस, तू भरतनाट्यम शिकते, मग तुला आयटम सॉन्ग का करतेस तू? आयटम सॉन्ग म्हणजे एकीकडे भरतनाट्यम परफॉर्मर आणि दुसरीकडे आयटम सॉन्ग, म्हणजे हे पूर्ण एक्स आणि वाय पोल आहे. हे ट्रॅडिशन आहे आपलं, राईट, ठीक आहे, आणि हे इंडस्ट्रीमध्ये येतं. सो आत्तापर्यंत मी कोणाच्या प्रश्नांना उत्तर दिलं नाही, कारण मला असं म्हणायचं की ह्या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्याशिवाय तुम्ही विचारण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या प्रश्नाचं उत्तर शोधा. कारण माझं असं म्हणणं आहे, ॲज अन आर्टिस्ट जेव्हा आपण एक कलाकार म्हणून वावरतो इंडस्ट्रीमध्ये, सो मग ते कुठलंही कॅरेक्टर असू दे, ते आपल्याला कॅरी करावं लागतं, त्या कॅरेक्टरमध्ये जावं लागतं. मग त्या कॅरेक्टरमध्ये गेल्यानंतर त्या कॅरेक्टरचा कॉस्ट्यूम, जसं की आता आम्ही नाटकामध्ये पण शिकलो की एखादं कॅरेक्टर असेल तर ते कॅरेक्टर जगावं लागतं, तेव्हा ते कॅरेक्टर लोकांसमोर दिसतं. बरोबर. आणि हे क्लासिकलच्या थिअरीमध्ये पण आहे. जसं की क्लासिकलमध्ये पहिला श्लोक आहे, आंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम आहार्यम चंद्र तारादी तम नुमः सात्विकम शिवम. यामध्ये अभिनयाचे 4 प्रकार सांगितले आहेत, आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक. म्हणजे कॅरेक्टर वाईज आपण जे कॅरेक्टर आहे त्यानुसार आपण कुठला कॉस्ट्यूम घालतोय, त्याचं काय म्हणतात, आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर हेअरस्टाईल कशी आहे, मेकअप कसा आहे, रंगभूषा, वेशभूषा, तेव्हा जाऊन त्या कॅरेक्टरला दाद मिळते किंवा न्याय मिळतो आणि तेव्हा ते ऑडियन्स ॲक्सेप्ट करते. बरोबर. सो इवन क्लासिकलमध्ये पण आपण जेव्हा वेगवेगळे कॅरेक्टर्स दाखवतो तेव्हा आपण बॉडी लँग्वेज चेंज करतो. कृष्ण दाखवायचं असेल तर मग त्याची बॉडी लँग्वेज वेगळी असेल, मग यशोदा दाखवायची असेल तर ती म्हणजे त्यानुसार आपण बॉडी लँग्वेजमध्ये पण चेंज करतो. सो आपण जर का फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर का मी आयटम सॉन्ग करत असेल तर त्यामध्ये मी भरतनाट्यमचा कॉस्ट्यूम घालून नाही चालणार. एक्झॅक्टली, कारण हे दोन्ही विषय वेगळे आहेत. सो मी हेच म्हणायचंय मला की हे दोन्ही विषय वेगळे तुम्ही एकत्र आणताय. हा पार्ट वेगळा आहे आणि हा पार्ट वेगळा आहे. आणि ॲज अन आर्टिस्ट
एक कलाकार म्हणून मला या दोन्ही गोष्टी वेगळीकडे ठेवायच्या आहेत. जेव्हा मी इथे आहे क्लासिकलमध्ये, तेव्हा मी ते कल्चरच फॉलो करून तेव्हा त्या स्टाईलला न्याय देईल ॲज अन आर्टिस्ट. पण जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये एखादं आयटम सॉन्ग करत आहे, तेव्हा मी त्या डिरेक्टरच्या रिक्वायरमेंटनुसार त्यासाठी लागणारा कॉस्ट्युम, मेकअप, हेअरस्टाईल ज्यानुसार रिक्वायरमेंट आहे ते मला परिधान करणं आवश्यक आहे. बरोबर. सो मला मेंटली तसं स्टेबल ठेवलंय किंवा प्रिपेअर ठेवलंय की ओके, मला इथे हे करायचंय, मला तिथे ते करायचंय, पण हे दोन्ही एकत्र नाही झालं पाहिजे. हा, दोन्ही एकत्र झालं तर मग तुमचा हा प्रश्न येणं अपेक्षित आहे. मला ऐकायला आवडेल, शूटिंग दरम्यानचा एखादा असा किस्सा आहे का जो तू नाही विसरू शकत? आहे, हा किस्सा आहे. सो मी पहिल्यांदाच गावात गेले होते या शूटिंगसाठी आणि शेवटचा सीन होता आणि त्या शेवटच्या सीनमध्ये डिरेक्टरला सिग्नेचर स्टेप अजून एकदा शूट करून हवी होती. सो डोंगर आम्हाला वाटलं झालंय पॅकअप, चलो ओके, गणपती बाप्पा बोला, नाही एक बाकी आहे, लास्ट वन. हां. सो सगळे म्हणते काय, तो डोंगर दिसतोय तिथे जायचंय, वरती टोकावर. आणि सगळे असे काय, दुपारी 2 ते 3 वाजताची वेळ आणि डिरेक्टर म्हणतोय वरती डोंगरावर जायचं आहे सिग्नेचर स्टेप एकदा शूट करण्यासाठी. सो डिरेक्टर म्हणाले चालेल ना, म्हटलं चालेल, नो प्रॉब्लेम. डिरेक्टरचं काहीतरी विजन असतं ना, असू शकतं काहीतरी. आय सेड येस. आणि मग टीममधले अर्धे मेंबर्स तर खालीच थांबले. आम्ही एवढ्या उन्हात डोंगरावर काही येणार नाही. आणि आम्ही काही लिमिटेड जे की कॅमेरामन असेल, डिरेक्टर, मी असेल, असे एक 4-5 जणच फक्त डोंगरावर पोचलो. चढत 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 आम्ही म्हणजे संपतोय की नाही डोंगर असं झालं होतं. आणि चढताना मी घातली होती मोजडी. सॉन्गमध्ये पाहिलं असेल, मोजडी होती. अर्धा डोंगर चढून झाल्याच्या नंतर मोजडी फाटली. आता चढू कसं वरती, आणि चप्पल एकच, दुसरी चप्पल नाही घालायला, आणि वरपर्यंत जायचंय, शूट करून परत खाली यायचंय. सो मी चालताना अशी चालत होते, यू कॅन इमॅजिन. असा पाय उचलून आपटत होते. आणि मग पूर्ण डोंगर चढलो, वरती गेलो, आणि ऑफकोर्स फाटलेल्या मोजडीत कसं काय सिग्नेचर स्टेप करणार. जर का तुम्ही स्टेप्स पाहिल्या असतील तर खूप बीट टू बीट स्टेप कोरिओग्राफ केल्या आहेत कोरिओग्राफरने. सो डिरेक्टर सेड की मोजडी फाटली, आता अनवाणीच तुम्हाला नाचायला लागेल. मी म्हटलं चालेल, त्यात काय एवढं, आपण नाही का इझिली सगळ्या गोष्टी बोलून जातो, ओके. सो मी म्हणाले ठीक आहे. आणि मोजडी काढली, तिथे माझी टोपली होती, त्या टोपली खाली मोजडी ठेवून उतरले. डोंगराच्या एकदम टॉपला असा एक दगड होता आणि जरासा प्लेन सरफेस होता, त्यामुळे तिथे मी इझिली करू शकत होते ती स्टेप. त्या दगडावर जशी उभी राहिले, पॉपकॉर्न कशी असतात नाचतात कुकरमध्ये, तशी मी नाचायला लागले. कारण भयंकर पाय भाजत होते. म्हणजे दुपारी 2-3 वाजताचं ऊन, डोंगर, तो दगड तापलेला, आणि सिग्नेचर स्टेपचा लास्टचा टेक द्यायचा आहे, आणि त्या उन्हामध्ये मोजडी काढून अनवाणी मी ती सिग्नेचर स्टेप 5 ते 6 टेकमध्ये दिली. वा. तेव्हा मग ते ओके टेक झाला. मग तिथून दुसरा टास्क होता, परत खाली उतरत यायचंय, मोजडी फाटलेली आहे, आणि डोंगर असा होता अगदी, बरोबर, म्हणजे घसरत होते पाय, आणि मी अनवाणी उतरू शकत नव्हते कारण ऊन तेवढं होतं. सेम टाकाक टाकाक पाय उचलून आपटत आपटत पूर्ण डोंगर खाली उतरले. जे आपण किती जरी गाणं 2 मिनिटाचं बघितलं किंवा 3 मिनिटाचं बघितलं तरी त्याच्या मागचा हा खरा स्ट्रगल आहे. स्ट्रगल आहे. कुठलंही काम असू दे इंडस्ट्रीमधलं, प्रत्येक जण, म्हणजे फिल्म असो, सॉन्ग असो, वेबसिरीज असो, या प्रोजेक्टमध्ये करणारी प्रत्येक टीमचं हार्डवर्क असतं. बरोबर.
ते आपल्याला दिसत नाही. प्रत्येकाची मेहनत असते, बॅकस्टेज असतात त्यांची पण मेहनत असते, ऑनस्क्रीन दिसतात त्यांची असते. त्यामुळे मी मगाशी म्हटले ना की सगळ्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. बरोबर. इट्स अ टीम वर्क, इट्स अ क्रिएटिव्ह वर्क. सगळे मिळून जेव्हा जे घडतं तेव्हा ते, जसं आता नाजूक मैना, बरोबर, पूर्ण क्रिवची हे आहे, मेहनत आहे ह्याच्यामध्ये. तुमच्या डान्स क्रू बरोबर एक तुमची छान केमिस्ट्री आम्हाला बघायला मिळते स्क्रीनवर. तर त्याबद्दल काय सांगाल? ते करताना काय स्ट्रगल होतं किंवा कसं केलं ते? ॲक्च्युली जेव्हा केव्हा आम्ही नवीन सॉंग्समध्ये इन होतो तेव्हा नेहमी वेगळे डान्सर्स असतात, नेहमी वेगळी टीम असते. पण एक ॲज अन आर्टिस्ट नेहमी वेगळ्या टीमसोबत इन होणं, नेहमी वेगळ्या टीमसोबत ओळख होणं, त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहणं. बरोबर. त्यांना असं नाही की यार मी आर्टिस्ट आहे सो मी ह्यांच्याशी नाही बोलणार, मी एक वेगळं असतं ना, तसं मला कधीच नाही आवडत आणि मी करत पण नाही. सो जी कुठली आपली टीम आहे, मग ते डान्सर्स असू देत किंवा इतर कुठलेही डिपार्टमेंट असू दे, मग स्पॉट बॉयपासून डिरेक्टरपर्यंत, मी सगळ्यांना सेम रिस्पेक्ट देते. कारण सगळेजण आपापल्या प्रोफेशनमध्ये योग्य ते काम करत असतात. त्यामुळे मी सगळ्यांना समान मानते. इवन डान्सर्स, एकेकाळी मी पण ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर काम केलेलं आहे. काही हिरोईन्सच्या मागे मी पण शूटिंगला ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर केले असल्यामुळे मला माहिती आहे की त्यासाठी किती मेहनत लागते, किती पेशन्स लागतात. बरोबर. म्हणजे डिरेक्टर म्हटलं चला उठा की उठावंच लागतं, ओके थांबावंच लागतं. आणि जेव्हा आपण 500% डान्स त्या जोराने करतो तेव्हा कुठे ऑनस्क्रीन ते 100% दिसतं. बरोबर. आणि आर्टिस्टला तेवढं हे नाही, पण बॅकग्राऊंड डान्सरला ते खूप प्रेशर असतं एनर्जी लेवलच्या बाबतीत, एव्हरीथिंग. सो ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर काम अगोदर केलं असल्यामुळे मला माहिती आहे की त्यांना पण ते रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि दिली पाहिजे पण प्रत्येक आर्टिस्टने, माझं असं म्हणणं आहे. तुम्ही या ॲक्टिंग क्षेत्रात किंवा या अभिनय क्षेत्रात कसं काय आलात आणि याला घेऊन घरच्यांचा पाठिंबा किती होता? माझ्या घरच्यांचा पहिल्यापासून मला पाठिंबा होता, अजूनही सपोर्ट आहे. माझ्या सगळ्या घरचे मला सगळेजण सपोर्ट करतात. ॲक्च्युली माझं BA झालं आहे क्लासिकल भरतनाट्यममध्ये, ललित कला केंद्र पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. 2017ला मी पासआउट झाले आणि त्यानंतर मी थिएटर शोज करायला लागले. सुरुवातीला मी प्रायोगिक शोज केले काही नाटकांमध्ये. मग त्यानंतर मी हळूहळू प्रोडक्शनमध्ये आले, फिल्म प्रोडक्शनमध्ये. मग काही प्रोजेक्ट्स ॲज अ EP म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर केले, काही प्रोजेक्ट्स मी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून केले. बिकॉज मला ते सगळं शिकायचं होतं की फिल्म मेकिंग कसं असतं, काय काय कुठले कुठले डिपार्टमेंट्स असतात, काय काय करावं लागतं. सो पूर्ण फिल्म मेकिंगची थोडक्यात माहिती घेतली आणि आफ्टर 2 years मी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस रजिस्टर केलं, चालू केलं. प्रांजली स्टुडिओज नावाने मी प्रोडक्शन चालू केलं. आणि मग त्यानंतर सप्तसूर म्युझिक चॅनलकडून मला पहिली ऑफर मिळाली, ती म्हणजे मी राणी. हे माझं पहिलं सॉन्ग होतं. सो त्या प्रोडक्शन अंडर मी त्याचं मेकिंग केलं होतं, मी राणी सॉन्गचं. आणि मग तिथपासून जी सुरुवात झाली ते आता एकावर एक सॉंग्स चालूच आहेत आणि लोकांना आवडत आहेत पण. वा. आणि याच्या आधी केलेले प्रोजेक्टबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. याच्या अगोदर जसं मी आता सांगितलं की मी राणी हे सगळ्यात पहिला माझा प्रोजेक्ट होता, जे की आयटम सॉन्ग होतं. त्यानंतर बार्बी डॉल म्हणजे सप्तसूर म्युझिक चॅनलचंच बार्बी डॉल हे सॉन्ग, त्याचं मी डिरेक्शन केलं एका लहान मुलीबरोबर. हां करेक्ट. वेदांती भोसले खूप मोठी आता चांगल्या पद्धतीने आता मराठी इंडस्ट्रीमध्ये ती काम करते. सो त्यानंतर बार्बी डॉल हे सॉन्ग केलं. त्यामध्ये मी प्रोडक्शन, डिरेक्शन आणि ॲक्टिंग, सो हे तिन्ही रोल मी ॲट अ टाइम करत होते. आणि त्याला बार्बी डॉल सॉन्गला आत्ता 2 million व्ह्यूज क्रॉस झालेत. सो त्यानंतर रुद्रशंकरा हा एक प्रोजेक्ट केला महादेवाचं. ऑफकोर्स मी महादेव भक्त आहे आणि मला खूप इच्छा होती महादेवाचं एकतरी सॉन्ग करायची. सो साईनाथ सरांना मी रिक्वेस्ट केली होती, सर मला महादेवाचं एकतरी गाणं करायचंच आहे.
सो सरांनी मला रुद्रशंकरा हे गाणं दिलं करण्यासाठी. मग त्याचं कोरिओग्राफी, डिरेक्शन आणि प्रोडक्शन मी केलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने ते पण गाणं खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि व्हायरलसुद्धा झालं. त्यानंतर नाजूक महिना झालं, असे बरेचसे सॉंग्स झाले आत्तापर्यंत. एक झी म्युझिकला घेऊन टाक हे पण म्हणजे ते फिल्मचं ॲक्च्युली गाणं होतं. असं एकावर एक ऑफर्स मिळत गेले मला. ओके. नाजूक महिना नंतर आता याला खूप छान प्रतिसाद मिळतोय, पण याच्या नंतर आता येणारे कुठले प्रोजेक्ट्स आहेत किंवा कुठले असे गाणी आहेत? ॲक्च्युली तसं म्हणायचं झालं तर हे सरप्राईजच आहे. पण तरी एक टायटल तसं आम्ही रिव्हील करणार होतो, पण सांगून ठेवते, चटणी एवढाच मी क्लू देईल. सो जस्ट थांबा, आता लवकरच तुमच्या समोर येणारे एक ठसकेबाज चटणी. खूप छान तुमच्या बरोबर गप्पा मारून आज आम्हाला खूप छान मजा आली. आणि स्टार महाराष्ट्र न्यूज कडून तुमच्या सगळ्या येणाऱ्या प्रोजेक्टला आणि नाजूक महिन्यालाही खूप खूप अभिनंदन. तर प्रेक्षकांनो, जर तुम्ही अजूनही नाजूक महिना बघितलं नसेल किंवा ऐकलं नसेल तर नक्की पहा. अशाच महत्त्वपूर्ण मुलाखतीसाठी आणि बातम्यांसाठी पाहत रहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण